आई, आता या दोघींची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि तसंही मुलगा झाल्यामुळे दोन्ही मुलींच्या बाबतीत माझा मोह कमी झाला आहे. हे शब्द जेव्हा आईने आजीला सांगितले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईचं पत्र आलं होतं. फोनवर तर मी जवळपास तिच्याशी बोलणं बंदच केलं होतं. त्यामुळे माझी मैत्रीण आशाकडे पत्र दिलं होतं. पत्रात तिने अजूनही तिची जुनी गोड तक्रार केली होती. मीरा, लग्न कर, नाहीतर मी आरामात मरणार नाही. मी मनातल्या मनात विचार करत होते, आई तर आम्हा बहिणींसाठी त्याच दिवशी मेली होती ज्या दिवशी तिने आम्हाला एकटं सोडून लग्न केलं होतं. आणि आज अचानक तिच्या मनामध्ये माझ्या लग्नाबद्दल एवढी व्याकुळता का उठली आहे? नातेवाईक एकदा येऊन विचारपूस करतात, पण आई तर आम्हाला विसरूनच गेली होती. वर्षातून 1-2 वेळा तिचा फोन येत होता आणि ती हसतच म्हणायची, विनाकारण फोन करून मला त्रास देऊ नकोस. मीरा, आता तू मोठी झालीस, तुला तिथं काही कमी नाही. आता मी तिला कसं समजावून सांगणार? आम्हा दोघींना सगळ्यात जास्त कमी तर आईचीच होती. कोणी आईची जागा घेऊ शकतं का? पत्र वाचून मला राग आला. अचानक मन भूतकाळातल्या पानांमध्ये गेलं. कदाचित एखादा असा दिवस असेल जेव्हा भूतकाळातील आठवणी आठवून माझ्या डोळ्यात पाणी आलं नसेल. पण आई जेव्हा कधी लग्नाबद्दल बोलत असे तेव्हा भूतकाळातील जखम नासूर बनून ताज्या होत होत्या. त्यावेळी मी 12 वर्षांची होते आणि माझी छोटी बहीण 2 वर्षांची. तिला सर्वजण छोटी म्हणून बोलावत होते. आणि आईने तेव्हाच आमची साथ सोडून दुसरं लग्न केलं होतं. तेव्हा मी आईसाठी रडत होते तर आजी म्हणायची, तुझी आई नोकरी करण्यासाठी मुंबईला गेली आहे, लवकरच येईल. पण मला कुठे माहीत होतं आई आणि आजीने माझ्याशी कपट केलं होतं. आजही मला माझं बालपण विचारतं, काय कमी होतं? इथे मामा आपली काळजी घेतात. आजी मला प्रेमाने समजावत होती, बाळा, तुझे बाबा काहीही करत नाहीत, म्हणूनच तुझी आई इथे राहत नाही. जरा विचार कर, तुझे मामा जरी काही बोलले नसले तरी तुझ्या आईच्या मनाला हे दुखावतं. ती आमच्यावर ओझं बनून राहू इच्छित नाही, म्हणूनच नोकरी करून ती या ओझ्याला हलकं करू इच्छित आहे. मी विचारलं, आई कधी येणार आहे? अधेमध्ये येत राहील असं उत्तर दिलं आणि पुढे म्हणाली, तिच्याशी बोलायचं तर तिच्याकडे फोन आहे, जेव्हा हवं तेव्हा बोल. हे ऐकून माझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि फोनवर आईचा कॉल आला. रडत मी तिला तक्रार केली, आम्हाला सोडून तू का निघून गेली? आपण सगळे एकत्र राहू शकत नाही का? आईने समजूत काढली. आजीचा आधार आहे. म्हणाली, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. मी म्हटलं, छोटी नेहमी तुझ्याबद्दल विचारत असते, तिला कसं सांभाळू? हे बघ, सगळं ठीक होईल, असं म्हणून आईने फोन कट केला. माझ्या गालावरून डोळ्यातलं पाणी टपकलं. अंथरुणावर पडून मी रडू लागले. आईला मुंबईला जाऊन 1 महिना होऊन गेला होता, त्यामुळे तिला पाहण्याची तीव्र इच्छा होत होती. आजीकडून फक्त काळजी आणि सांत्वनाशिवाय काहीच मिळत नव्हतं. विचारल्यावर ती फक्त म्हणत असे, नवीन नोकरी लागली आहे, सुट्टी लवकर भेटत नाही. सुट्टी मिळाल्यावर ती नक्कीच तुम्हा सर्वांना भेटायला येईल. माझ्याजवळ फक्त हुंदके देऊन रडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता आणि मला रडलेलं पाहून छोटीही रडायला लागली होती. तिला रडताना पाहून मी तिला जवळ घेत गोंजारत समजावण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे तिला आईची कमी जाणवू नये. आई गेल्यापासून छोटी माझ्याजवळ झोपत होती. एक प्रकारे मी तिच्या आईची भूमिका करत होते. तिच्या लहान मोठ्या गरजांसाठी ती माझ्याजवळ येत होती. एक भावनात्मक शून्यतेबरोबर 2 वर्ष निघून गेली होती. जेव्हा मी आईला फोन करत असे तेव्हा ती म्हणायची, मी लवकर तुम्हा दोघींना भेटायला येणार आहे. पण ती कधीच येत नव्हती. आमचं वाट पाहणं फक्त एक भ्रम बनून राहिला. हळूहळू आम्ही दोघी बहिणींना आईशिवाय राहण्याची सवय लागली. मी BA करत होते. एके दिवशी संध्याकाळी कॉलेजमधून परत आले आणि पाहिलं, आई आली होती. आईला पाहून मला खूप आनंद झाला. आईपासून दूर राहिलेल्या दुःखाने माझे मन भरून आलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला, जो थांबायचं नावच घेत नव्हता. आजीने मला सावरलं. आई, आता तू कुठेही जाणार नाही? दाटून आलेल्या कंठाने मी म्हणाले, पण तिचं गप्प राहणं मला अस्वस्थ करत होतं. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं आणि आईच्या चेहऱ्यावरचे तटस्थ भाव अनेक प्रश्नांना जन्म देत होते. इथे येऊन आईला चांगलं वाटलं नाही. 2 वर्षानंतर आपल्या मुलांना भेटण्याची एका आईची जी ओढ असते ती मी आईच्या चेहऱ्यावर पाहिलीच नाही. आजीला माझ्या मनातील भाव समजले होते. ती मला प्रेमाने दुसऱ्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली,
तुझी आई खूप लांबचा प्रवास करून आली आहे. तिला आराम करायची गरज आहे. तुला जे काही बोलायचं आहे ते उद्या सगळं बोल. मी पहिल्यांदाच बघितलं, आईवडिलांना आपल्या मुलांना पाहून सगळा कंटाळा निघून जातो. पण इथे तर उलट होतं. आईने ना आमची विचारपूस केली ना आमच्या अभ्यासाबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती एकदा असं सुद्धा म्हणाली नाही, बाळा माझ्या गैरहजेरीमध्ये तुम्हा दोघींना खूप कष्ट सहन करावे लागले. मला माफ कर. छोटी पण उपेक्षित होऊन आईजवळ बसली होती. आईच्या वागण्यातील अप्रत्यक्ष परिवर्तन पाहून मला टेन्शन आलं. मी विचार करत माझ्या खोलीतील अंथरुणावर पडले आणि असंही आईशिवाय राहण्याची सवय झाली होती. पडल्या पडल्या मन आईच्या आजूबाजूला घुमत होतं. 2 वर्षांनी भेटलो होतो तरीसुद्धा आई आणि मुलगी वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. फक्त चुटकी हट्ट करून आईच्या जवळ बसली होती आणि अचानक एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. माझ्या कानावर पडला. मला आश्चर्य वाटलं. मी उठून आजीजवळ गेले. आजी, कोणाचं बाळ रडत आहे? आजी काहीच बोलली नाही, जसं की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. आजीकडून काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा मी आईच्या खोलीत गेले. पाहिलं तर आई एका लहान मुलाला मांडीवर घेऊन दूध पाजत होती. माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. मी आईजवळ गेली. आई, हे कोणाचं बाळ आहे? आईने पण तेच केलं जे आजीनं केलं. तिने आपली नजर चोरण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांना यामध्ये यश मिळालं नाही तेव्हा आजीने पडदा झटकन हटवला. हा तुझा छोटा भाऊ आहे. तुला नेहमी वाटत होतं ना की तुला छोटा भाऊ नाही? आता घे, तुझी इच्छा पूर्ण झाली. आजीने त्या लहान बाळाला आईकडून घेऊन माझ्याकडे दिलं. एक क्षण मी असमंजस स्थितीत पडले. त्या बाळाला घेतल्यानंतर मी स्वतःला हे विचारण्यापासून रोखू शकले नाही की हा भाऊ कुठून आला. आई दुविधा अवस्थेत पडली. ती माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळत होती. ते लहान बाळ भावाच्या रूपात भेटल्यामुळे मी काही वेळ सगळंच विसरून गेले. पण याचा अर्थ हा नव्हता की माझ्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न संपले होते. रात्री व्यवस्थित झोप लागली नाही. त्या कुशीवरून त्या कुशीवर होऊन कधी आईचे तर कधी त्या लहान मुलाचा विचार येत होता. तेव्हा अचानक आई आणि आजीचं बोलण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. कशी आहेस? पहिल्यापेक्षा खूप बारीक झाली आहेस, आजी विचारत होती. बाळ झाल्यामुळे थोडं टेन्शन आलं आहे, पण सगळं व्यवस्थित होईल, आई म्हणाली. जावई बापू खुश आहेत ना? खूप आनंदी आहेत, विशेष करून मुलगा झाल्यामुळे, आई उत्तरली. मी तर घाबरले होते. 2-2 मुली झालेला कलंक तिथेसुद्धा तुझ्या मागे लागणार नाही ना? आजी म्हणाली. आई, मी पण घाबरले होते, पण नशीब त्या ठिकाणी मी मुलींच्या कलंकापासून बचावली. आई म्हणाली. इथे या दोघी कशा राहतात? बऱ्या आहेत. सुरुवातीला दोघीही खूप दमत होत्या, पण आता नाही. दोघींना घरातल्या लहान मोठ्या कामांमध्ये व्यस्त ठेवते म्हणजे त्या तुला विसरून जातील. आता दोघींची जबाबदारी तुझ्यावर आहे. मी कदाचित माझ्या नवीन गृहस्थीपासून कधीच निघू शकणार नाही. आणि असंही आता मुलगा झाल्यामुळे त्या दोघींच्या प्रती माझा मोह कमी झाला आहे असं म्हणायचं नसतं, आजीने आईला टोकलं. आई, का नाही बोलू? बाप नालायक. या दोघींच्या ओझ्यापासून सुटका करणं एवढं सोपं होतं का? सगळे आपापल्या नशिबाने मिळवतात. काही विचार करून आजी पुन्हा म्हणाली. तू जावई बापूंबरोबर बोललीस का? कशाबद्दल? आईच्या कपाळावर आठ्या पडल्या. दोघींनाही आपलं समजून घ्यायला. तुमचं भरलेलं कुटुंब होईल. आई, तू काय वेड्यागत बोलत आहेस? ज्यांच्या मुली आहेत त्यांना त्याची काळजी नाही, मग तो काय त्यांची जबाबदारी घेईल? आजी काही क्षण गंभीर झाली. ती थोडी रागाने म्हणाली. तुला मुलीबद्दल पण विचार करायला हवा. तुझा भाऊ त्यांचं फक्त शिक्षण पूर्ण करू शकतो आणि राहिली गोष्ट त्यांच्या लग्नाची, तर त्यांचं काय करायचं तेव्हाचं तेव्हा बघता येईल. दोघींचं संभाषण माझ्या कानावर पडल्यावर डोळ्यात पाणी आलं. एका आईसाठी मुलींचं एवढं ओझं झालं की तिला तिच्या दुसऱ्या लग्नाची काळजी आहे, पण आपल्या मुलींच्या भविष्याची नाही. तेव्हा मी ठरवलं की इथून पुढे आईला कधीही फोन करायचा नाही. तिला फक्त तिच्या मुलावर प्रेम आहे तर मला स्वतःवर. मी स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवीन की मी कुणावरही ओझं होणार नाही. आई आमच्याबरोबर 1 आठवडा राहिली होती. तिचं राहणं आणि न राहणं आमच्यासाठी समानच होतं. तिच्या जास्तीत जास्त वेळ तिच्या नवजात शिशूसाठी होता. आम्ही तर तिच्यासाठी गैर झालो होतो आणि एक दिवस एक माणूस आला. त्याला आमचा बाप सांगून आईने आम्हा दोन्ही बहिणींची ओळख करून दिली. मला तो माणूस थोडा ओळखीचा वाटत होता. तो कोणत्या नात्याने आमचा वडील झाला होता हे मला समजलंच नाही. त्याच्याबरोबर आई निघून गेली, एक न सुटलेल्या कोड्याचे उत्तर दिल्याशिवाय.
आई एक रहस्यमय व्यक्तीबरोबर आमच्या नजरेसमोरून दूर निघून गेली. मी माझ्या डोळ्यातील अश्रू वाहू दिले नाही, कारण परिस्थिती माझ्या लक्षात आली होती आणि तरीसुद्धा ती आमची आई होती. आम्हाला तिची गरज होती, पण मला हे चांगल्या प्रकारे समजलं होतं की आमची आई आता आमची राहिली नाही, तर त्या बाळाची आई झाली आहे, जे तिच्या कुशीत आहे. तो ओळखीचा व्यक्ती निश्चितच आईचा नवरा होता, ज्याच्याबरोबर तिने आपलं एक वेगळं जग बसवलं होतं आणि आम्हाला बेवारससारखं आजीच्या घरी सोडून दिलं. विचार करून माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. छोटी तर गप्प राहण्याचं नावच घेत नव्हती. मी तिला समजावलं, हे बघ, आपल्याला आईविना राहण्याची सवय लावायला हवी. मनाला कठोर करून तिला छोटी म्हणून मी तिला माझ्या छातीशी लावलं. ताई, आता आई कधीच येणार नाही? छोटीने विचारलं. मला पण रडायला येत होतं, पण मी कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. आईची जोपर्यंत वाट पाहत होतो तोपर्यंत तसल्ली होती आणि आता तर स्पष्ट झालं होतं की ती आमची राहिली नाही. आता कदाचित ती इकडे येणार नाही. पण 2-4 वर्षात एकदा त्यांचं येणं जाणं होतं. आमच्यासाठी पण माहीत नाही का मन ऐकायला तयार नव्हतं. आमची सख्खी आई, जिने आम्हाला 9 महिने पोटात ठेवलं, सांभाळलं, मोठं केलं आणि अचानक एवढी कठोर मनाची कशी झाली? का ती आमच्यापासून दूर जाऊन दुसऱ्या व्यक्तीचा हात पकडला? आईसाठी तो माणूस आमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा होता का? नाती एवढी कमजोर असतात की कोणीही येऊन खाऊन ती तोडू शकतो. कोणती आई आपल्या अबोल मुलांना सोडून दुसरं लग्न करू शकते? छोटी रडत रडत झोपली आणि माझ्या डोळ्यावर झोप नव्हती. फिरून फिरून पुन्हा डोक्यात तेच विचार. कधी आई तर कधी ती व्यक्ती येत होती, ज्याला मी कुठेतरी पाहिलं होतं. शेवटी मला आठवलं, जेव्हा आई एका कॉस्मेटिक दुकानावर काम करत होती तेव्हा ती मला तिथे घेऊन गेली होती. तेव्हा मी 13 वर्षांची होती. त्या काकांनी मला खूप प्रेमाने माझ्या इच्छांबद्दल विचारलं होतं. मला पिझ्झा, आईस्क्रीम खायला दिलं. थोड्या वेळात मामा आले आणि मी आईला तिथं सोडून मामाबरोबर घरी परत आले. आज वयाच्या 30व्या पायरीवर येऊन सर्व काही जणू कालच घडलं असं वाटू लागलं. आईने त्या व्यक्तीबरोबर लग्न केलं. मी एक दीर्घ श्वास घेतला. काहीही असू द्या, पण एक गोष्ट आजही मनाला चांगलीच लागते की आईने आमच्यापेक्षा त्या माणसाबरोबर लग्न करायला जास्त महत्त्व दिलं. आम्हाला सांभाळून मोठं करणं हे आईच्या जीवनाचं ध्येय असू शकलं नसतं का? जर लग्न करून मुलांना जन्माला घालायचं होतं तर आम्ही काय वाईट होतो? जर आम्ही इतकं परकं वाटत होतो तर आम्हाला आमच्या पित्याकडे सोडून द्यायला हवं होतं. कामधंदा करत नव्हते म्हणून काय झालं? कमीत कमी त्यांना आपल्या रक्ताच्या नात्यांची काळजी तरी असती. कदाचित आम्हाला पाहून त्यांनी काहीतरी काम केलं असतं. आणि अचानक मला बाबांची आठवण येऊ लागली. मी 5 वर्षांची होते तेव्हा आईने बाबांचं घर सोडलं होतं. आजी म्हणायची, तुझे बाबा बेजबाबदार आहेत. मोठी झाल्यानंतर एक दिवस आजीला विचारलं, आजी, जेव्हा आईचं लग्न झालं तेव्हा तिचं वय फक्त 16 वर्ष होतं आणि बाबांचं 21 वर्ष असं होतं. हेच तू आम्हाला सांगितलं होतं ना? एवढ्या लहान वयात आई लग्न करण्यायोग्य होती का? आणि नाही, बाबा घर सांभाळण्यालायक होते. आजीला कदाचित हे वाईट वाटलं. ती थोडी गोंधळली आणि म्हणाली, तू बोलू नकोस, तुला काही समजत नाही. ती थोडी रागावली होती. तिच्या गळ्यातून शब्द सुटले. जेव्हा तुझे बाबा वारले तेव्हा माझं वय 35 वर्ष होतं. 3 मुली आणि 2 मुलांना सोडून ते गेले. तेव्हा माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मी स्वतःला कसं तरी सांभाळलं, पण दिवस रात्र एकच चिंता लागून राहिली होती. 3 मुलींचं लग्न कसं होणार? लग्न करणं गरजेचं होतं का? या लग्नाने काय मिळालं? मग काय मुलींना घरी ठेवून 4 लोकांचे टोमणे ऐकत बसू? म्हणजे मुलींचं आयुष्य बर्बाद झालं तरी? मी म्हणाले, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मी जे योग्य वाटलं तेच केलं. आणि राहिली माझ्या मुलीची गोष्ट, तर मी तिला अशा व्यक्तीजवळ ठेवू शकत नव्हते जो दिवसभर बसून फुकटचं खात होता. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला सासू सासऱ्यांवर निर्भर राहावं लागत होतं. तो एवढा पण कमावण्याच्या स्थितीत नव्हता की तिच्यासाठी साधी टिकलीचं पाकिट आणू शकेल किंवा तिच्या इच्छा पूर्ण करू शकेल. आजी, पैसे कमावणारा जावई हवा होता तर लग्नाआधी कामधंदा करणारा शोधायचा होता. बघितला होता. त्याच्या बापाचं किराण्याचं चांगलं दुकान होतं. आजी म्हणाली, मग तक्रार कसली? आई आपल्या गरजांसाठी सासू सासऱ्यांना सांगू शकली असती. मला तुझ्याबरोबर वाद घालायचा नाही. शिकलेली आहेस म्हणून तुझ्यामध्ये थोडी जास्त अक्कल आली आहे. आजी मला फक्त एवढेच म्हणायची आहे, कमी वयात लग्न करून तू अपरिपक्वतेची ओळख करून दिली आहेस. मुलींना ओझं समजलंस.
त्याचाच दुष्परिणाम म्हणजे आम्हाला आमच्या आईबाबांपासून वंचित राहावं लागलं. बोलता बोलता माझ्या दोन्ही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. माहीत नाही का, मला आईचं वागणं मर्यादित वाटलं नाही. तिच्या वागण्याने, कपड्यांची पद्धत आणि शृंगाराचे वर्तन यावरून असं जाणवलं की ती काहीतरी बदललेली आहे. त्यावेळी माझं बालपण समजून घेण्यासाठी एवढं सक्षम नव्हतं, पण त्यावेळच्या पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींचा अर्थ आता समजू लागला होता. मान्य आहे, आईचं वय जास्त नव्हतं, पण तिला या गोष्टीची तरी जाणीव हवी होती की ती 2 मुलींची आई आहे आणि माहेरी राहत आहे. आजी काही बोलणार नाही, पण आजूबाजूचे लोक कुजबुज करत असतील. अशा अवस्थेत तिची पण जबाबदारी होती की तिने मर्यादित राहावं. काय माहीत, आजीने शह दिला असेल की दुसऱ्या कोणीतरी त्यांच्या आयुष्यात येईल आणि ती दुसरं लग्न करेल. आणि हो, हेच घडलं. आईने त्या व्यक्तीबरोबर लग्न केलं, ज्याच्या ठिकाणी ती नोकरी करत होती. आज मला समजलं की आजीला आईच्या वागण्याचा काहीच फरक पडत नव्हता. ठीक आहे, तिला जे वाटलं ते केलं, पण आम्हाला खोटं का सांगितलं की ती मुंबईला नोकरी करायला गेली आहे? आम्हाला अंधारात का ठेवलं? असा विचार करून माझं मन दुःखी झालं. बाबा एकदा आम्हाला भेटायला आले होते, पण आईने आणि आजीने खूपच निर्लज्जपणाने त्यांना घरातून हाकलवून दिलं. त्यानंतर त्यांनी कधीच डोकावूनही पाहिलं नाही. कदाचित त्यांनी सुद्धा दुसरं लग्न केलं असेल. हळूहळू मी आणि छोटी आईशिवाय राहायला लागलो. पहिल्यांदा आईचा फोन येत होता, पण नंतर हळूहळू तोही यायचा बंद झाला. आम्ही पण फोन करायचा बंद केला. आम्ही विचार केला की मी आणि छोटी अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभं राहू. आज आम्ही दोघी बहिणी चांगल्या पदावर कार्यरत आहोत. छोटीने प्रेमविवाह केला, पण मी नाही. 30 वर्ष वय झालं आहे तरीसुद्धा लग्नाचा विचार आलाच नाही. लग्न या शब्दाची घृणा होऊ लागली होती. लग्नच होतं ज्यासाठी आईने आम्हाला सोडलं आणि आम्ही तिच्या प्रेमासाठी व्याकुळ राहिलो होतो. रक्ताच्या नात्यांपेक्षा लग्न जास्त महत्त्वाचं असतं, तर मी अशा लग्नाला ठोकर मारते. माझ्यासाठी छोटी माझ्या मुलीप्रमाणे होती, जिला मी आईसारखं सांभाळलं आणि पुढे सुद्धा तिच्या आनंदातच माझा आनंद शोधत राहील. माझ्या आयुष्याचे ध्येय म्हणजे छोटीला मोठं होताना तिला आनंदात पाहणं. आईला माझ्या आशयाची माहिती मिळाल्यावर तिने आधी फोन केला. जेव्हा तिला उत्तर मिळालं नाही, तेव्हा तिने माझी मैत्रीण आशाला पत्र दिलं. मी आशाला खूप खरं खोटं सुनावलं. का घेतलं तिचं पत्र? मी तिचा तिरस्कार करते. आज अचानक जबाबदारीची आठवण कशी झाली? आम्हाला मुलगी मानली असती तर ठीक होतं. आम्हाला तर परक्यासारखं आजीजवळ सोडून गेली, रासलीला करायला दुसऱ्याबरोबर. तू आईबद्दल असं बोलू नको, आशाने मला टोकलं. मला थोडंसं विचित्र वाटलं. आशा, मी कोणाच्या चारित्र्यावर बोट लावत नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की आईने जे केलं ते बरोबर होतं. आशाने काहीच उत्तर दिलं नाही. काही क्षण शांततेनंतर ती म्हणाली, मला वाटतं तू एकदा तुझ्या आईला भेट. मला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही. तुझी प्रतिक्रिया बरोबर आहे. तुला तिचा नाही तर तुझ्या पद्धतीने विचार करायला हवा. तिचं दुसरं लग्न ते तिची त्यावेळची परिस्थिती आणि विचारांवर निर्भर होतं. तुझं लग्न आजच्या परिस्थितीवर. तुझी आई जास्त शिकलेली नव्हती, पण तू शिकलेली आहेस. तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की लग्न आयुष्याला एक नवीन दिशा देतं. लग्नाशिवाय आयुष्य अधुरं आहे. जीवनसाथीची साथ आपल्या एकटेपणाला दूर करते. ना कोणती शंका राहील, ना मनात तिरस्काराचे भाव येतील, ना वर्तणुकीत चिडचिड होईल. माझ्या मनावर आशाच्या बोलण्याचा प्रभाव पडला. एका दृष्टीने पाहिलं तर ती बरोबर बोलत होती. ऑफिसवरून घरी गेलीत तरी माझा भूतकाळ माझा पाठलाग सोडत नव्हता. किती दिवस आईला दोष देत राहणार? तिला कोसून मला काय मिळणार? आणि हे सर्व सोडून उभं राहण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे लग्न करून एक नवीन दृष्टिकोन घेणं. खूप विचार केल्यानंतर मी माझ्या आवडीने एका सहकर्मीसोबत लग्न केलं, पण आईला बोलावलं नाही. ही माझी चीड होती का प्रतिकार? याला काहीही म्हटलं जाऊ शकतं. ती निष्ठुर होऊ शकते तर मी का नाही? पण हो, ही बातमी मी आशाच्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोचवली होती. एक गोष्ट आयुष्यभर खटकत राहिली की एक आई स्वार्थी असू शकते का? हा माझा भ्रम आहे. माझ्या लग्नाची बातमी मिळताच ती माझ्याजवळ आली आणि मला आपल्या कृतीची माफी मागू लागली. पण कदाचित आता मी कधीच आयुष्यभर तिला माफ करू शकणार नाही, कारण जे मी गमावलं ते फक्त मलाच माहीत होतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया
नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह